उद्यापासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार आहे। काश्मीरमधील दोन मार्गाने अमरनाथला जाता येते, एक म्हणजे पहलगाम आणि दुसरा आहे बालथाल मार्ग। याच मार्गाने भाविक अमरनाथच्या दिशेने पायी जातात। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यंदा यात्रेसाठी दरवर्षीपेक्षा मोठी सुरक्षाही तैनात करण्यात आली आहे, ज्यामध्ये भारतीय लष्करी जवानांसह जम्मू काश्मीर पोलीसही तैनात आहेत। दरम्यान अमरनाथ यात्रेच्या निमित्ताने एबीपी माझाची टीमही काश्मीरमध्ये दाखल झाली आहे। जम्मू काश्मीर अमरनाथ यात्रेसाठी सज्ज झाला आहे। लाखो हजारोच्या संख्येने भाविक बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी अमरनाथ यात्रेत या ठिकाणी पोहोचलेत। खरं तर अमरनाथ यात्रेसाठी दोन मार्ग आहेत, ते म्हणजे पहलगाम आणि दुसरं बालटाल मार्गी। आता आपण बालटाल या ठिकाणी पोहोचलो। या बेस कॅम्पवर लाखो हजारो भाविक या ठिकाणी आज पोहोचलेले आहेत। खरं तर पहिल्या दिवशीच जवळपास 6000 भाविक या ठिकाणी दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। आणि आपण जे बसेस बघतोय, जे पूर्ण पोलीस प्रोटेक्शन मध्ये, आर्मीच्या प्रोटेक्शन मध्ये या ठिकाणी पोहोचतायत, हे सगळे यात्रेकरू थेट आज बालटाल या ठिकाणी या बेस कॅम्प मध्ये मुक्कामी असणार आहेत। आणि पहाटेपासून वर जवळपास 14 ते 15 किलोमीटरचा जो मार्ग आहे त्या ठिकाणी चढायला सुरुवात करतील आणि बाबा बर्फानीच्या दर्शनाला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे। पहलगामला दहशतवादी हल्ल्यानंतर आता पहिलीच यात्रा सुरू होतीये आणि त्यामुळे कडेकोट पोलीस आणि आर्मीचा बंदोबस्त जागेजागी पाहायला मिळतोय। 80,000 पेक्षा जास्त आर्मीचे जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि अशा कडेकोट बंदोबस्त मध्ये ही यात्रा आता सुरू झालेली आहे। आणि एकच जयघोष या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतोय, तो म्हणजे हर हर महादेव।